महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। RKF संस्थेच्या JNPV विद्यालयात संस्कारांचा जागर, शिक्षकांच्या परिश्रमातून घडते अष्टपैलू विद्यार्थ्यांची नवी पिढी। RKF संस्थेचे JNPV विद्यालय सेवा उरणच्या यशाचे शिल्पकार शिक्षक, संस्कारक्षम पिढी घडवणाऱ्या स्नेहसंमेलनाचा दिमागदार सोहळा। RKF संस्थेचे जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय सेवा उरण येथे 10, 11 आणि 12 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनातून शाळेच्या गौरवशाली परंपरेचे दर्शन घडले। या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षकांचे योगदान। या विद्यालयातील शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकं शिक्षण न देता विद्यार्थ्यांना संस्कारक्षम माणूस घडवण्यावर दिलेला भर, तसेच विद्यार्थ्यांना पुस्तकी किडा न बनवताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगातील कला, साहित्य, क्रीडा, चित्रकला प्रत्येक विषयावर या शिक्षकाने या विद्यार्थ्यारूपी हिऱ्यांवर पैलू पाडले आणि विविध स्पर्धांच्या मैदानात त्यांना उतरवून जिंकण्याचे बळ दिले। हेच या शाळेचे यशाचे गमक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले। कार्यक्रमाच्या दरम्यान मान्यवरांनी आवर्जून नमूद केले की आज या शाळेतून बाहेर पडलेला विद्यार्थी केवळ साक्षर नाही, तर तो सुसंस्कृत आहे। शिक्षकांच्या अथक मेहनतीमुळेच आज या विद्यालयाचे माजी विद्यार्थी विदेशात विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत। शाळेच्या 10वीच्या दोन्ही माध्यमांचा रिझल्टही 100% लागतो। 90% पुढे येण्याचा सन्मान ही येथील विद्यार्थी पटकावत आहेत। आयुष्याच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नैतिक मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये ही शाळा रुजवत आहे, याची प्रचिती या 3 दिवसीय सोहळ्यात आली। कार्यक्रमाला JNPA विश्वस्त दिनेश पाटील, रवींद्र पाटील यांनी 3ही दिवस उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले। श्रीमती राजश्री दबके, जनरल मॅनेजर फायनान्स आणि RKFच्या मोनिका रतनपर्ज यांनी आपल्या भाषणातून शिक्षकांच्या निष्ठेचा आणि विद्यार्थ्यांच्या शिस्तीचा गौरव केला। निर्मला घरत, गटशिक्षणाधिकारी, रवींद्र इंदुलकर, व्हाईस प्रेसिडेंट RKF यांची उपस्थिती प्रेरणादायी ठरली। पाहुण्यांच्या स्वागतासाठी लेझिम पथकाचे संचालन हे शिक्षकांच्या अचूक मार्गदर्शनाचे उत्तम उदाहरण ठरले। पाहुण्यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलनाने वातावरणात मांगल्य आणि चैतन्य पसरले। इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक भूषण जाधव सर आणि मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक गिरीश पाटील सर यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा वाचला। क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरव करण्यात आला। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लोककला आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाने सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली। इंग्रजी, मराठी माध्यमांचे मुख्याध्यापक व त्यांचे सहकारी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक प्रतिनिधी या सर्वांचे सुंदर नियोजन आणि सहकार्य आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागामुळे हा स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। कार्यक्रमाचा पडदा पडला, टाळ्यांचा कडकडाटही थांबला, पण मागे उरला तो शिक्षकांच्या डोळ्यातील एक आश्वासक विश्वास। JNPV विद्यालयाच्या मंचावर जेव्हा एखादा छोटा विद्यार्थी कलेचा ठेका धरतो किंवा एखादा गुणवंत विद्यार्थी पारितोषिक स्वीकारतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील ते हास्य त्या शिक्षकांच्या मेहनतीचे, संघर्षाचे फळ असतं। शाळा म्हणजे केवळ 4 भिंती नसतात, तर तो एक जिवंत संस्काराचा झरा असतो, जो या शिक्षकांनी आपल्या घामाने प्रवाही ठेवला आहे। सोहळा संपला तरी या मातीत पेरलेले संस्कार उद्याच्या वटवृक्षाची साक्ष देत राहतील, हे नक्कीच। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण। They have back division level and now they have back again the division level in under 17, and while playing at district level all the big giant rivals were there, like DAV school was participating, then there was an Redcliffe school of CBSE, as well as the Gurukul school, where the Gurukul, you all know that they have an entire coach available, and I really appreciate our coach Vijay Patil sir and Temkar sir. They have taken great efforts to the students to achieve this great achievement. All the students have gone